बड़ी बातें करना तो कोई इन बरहट्टों से सीखे। क्या कर सकती है तुम? एक तो तुम खुद यहां बंधी हुई हो, छूटेगी कैसे? अकेली मरियल औरत। वैसे तो अभी के अभी हम तुम्हें मसल सकते हैं, पर नहीं, तुझे हाला हजरत के सामने पेश जो करना है, पर आला हजरत के सामने पेश करके जागीर जो पानी है। बेश कीमती कोहिनूर हो तुम। सुनो, इन सबको इसी हाल में छोड़ दो और मुगल छावनी में ले जाने की सारी तैयारियां करो। चलो। आला हजरत, क्या खबर है? हर कोने में छानबीन जारी है, पर ताराबाई यहाँ हमला करने आने वाली है ऐसी कोई आहट नहीं। इसके आसार दिख नहीं रहे। ठीक है, जाओ। ताराबाई, ताराबाई, क्या रजा है तेरी? चाहती क्या है तू? कहाँ चली गई है? लेकिन तू कहीं भी जा, हम उम्मीद नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे। यहाँ आएगी तो बड़े धूमधाम से तेरा खुशामदीद करेंगे। जिंजी जाएगी तो वहां जुल्फिकार पहले से मौजूद है। इस शतरंज की बिसात का कोई भी मोहरा उठा ले, इस बार हम तुझे मात दे ही देंगे ताराबाई। बादशाह हैं हम, बादशाह। हिराजी, आपण रस्ता चुकले गड्या. अरे लवकर पेगम पडाय पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. अरे पण त्या आधी राणी साहेबांचा पत्ता लागायला पाहिजे. हे बघ, एकतर ह्या गावच्या वाटा अशा, इथं कुठं कुणाला कसं हुडकायचं ते बी कळना झाले. हे बघ, ते आपशे आहेत. यांच्या तर चांगलीच तावडीत गावलीत. खेचतोच यासने. थांब हिराजी, अरे नसता गोंधळ होईल. सारं गाव जागा झालं तर पुढे काय बी साधायचं नाही. यांचं काय चाललंय ते बघू. हिराजी, घात झाला. काय झालं रे? अरे ऐकलं नाहीस का काय म्हणली ते? अरे राणी साहेब त्यांच्या कैदेत आहेत. काय? असं किती काय रडत बसणार आहात तुम्ही? आज तुमचे हात बांधले तर तुमची मनही चिंबून गेली की काय? जिजाऊ साहेबांना आठवा, त्यांनी कष्टाने इथं स्वराज्य उभं केलं. जहागीरदारीच्या आणि सल्तनतीच्या धाकाच्या दोरखंडांनी त्यांचेही हात असेच बांधलेले होते, पण म्हणून त्यांनी रडवे सोहळे मांडले नाहीत. जिजाऊ साहेब करू शकतात तर त्यांचं बाळ कडू पिणारी हर एक स्त्री करू शकते. तुम्ही आम्ही करू शकतो. सार्थक होऊन आपल्यातली अन्नपूर्णा रोज झटतेच ना, अशा अनेक जखमांवर कणखरतेने मीठ भरून आपल्यातली प्रत्येक स्त्री लढते ना. बाईची वहान मानणाऱ्यांना शरण जाणं हे जगण्याचा मार्ग नाही. आम्ही तो कदापि पत्करणार नाही आणि तुम्हीही तो स्वीकारू नये.
डोळ्यात आसवांची दाटी झाली की समोरचा प्रत्येक मार्ग दुसर होतो. आता रडायचं नाही, हरायचं नाही आणि शरण तर मुळीच जायचं नाही. आता फक्त लढायचं, फक्त लढायचं. अस्मितेसाठी लढायचं, स्वत्वासाठी लढायचं आणि स्वातंत्र्यासाठी लढायचं. मी म्हणलं होतं ना, मार्ग सापडेल. मार्ग सापडला. राया, मला असं निसता धावून काय होणार आहे? आधी राणे साहेबांचा पत्त्या लागायला पाहिजे. अरे राणे साहेब, जरा असं खोड्यागत करू नका. अशी लय कुत्री आपला वास घेत फिरायला लागली ती. आपला सुगावा लागला तर लचक तोडा येतील ती. मरणाचा भ्यान आहे गाड्या. राणे साहेब, त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर? असं काय बी होणार नाही. तू शांत हो, आपण विचार करू. अरे कसला विचार करतो? इथं एक एक पळ मोलाचा आहे. एक उपाय हाय. राणे साहेबांचा पत्त्या लागलाच म्हणून समज. अरे कसला उपाय आहे? सांग की लवकर. इथं जीव तुटायची वेळ आली आहे. हे बघ, गुळाचा पत्त्या काढायचा तर मुंग्यांच्या रांगावर नजर ठेवावी लागती. म्हणजे आपण ह्यांच्यावर नजर ठेवू, हीच लोक आपल्याला राणी साहेबांपोतून घेऊन जातील. होय, पर तू भरोसा ठेव, आपल्याला लय बी कुठं हुडकायची गरज नाही. चलो, हुजूर ने बुलाया है, सारा इंतजाम हो गया है, उन लड़कियों को भेजना है. चलो जल्दी. चल. लवकर, कोणत्याही क्षणी ते येऊ शकतात. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या हबशी जुलमांचे दोर कापून स्वतंत्र व्हायचंय. चला आवरा लवकर. चलो, जल्दी चलो. उठा लो उन सब लड़कियों को. गांव की औरतों ने कुछ फसाद कर दिया तो सब काम चौपट हो जाएगा. सबको उठाना है. बस उस ताराबाई को अलग कर दो. उसे हम अपने साथ ले जाएंगे. आज हमारे फजीलत को मुकाम मिल ही जाएगा. माशाअल्लाह, हमें ताराबाई मिल गई है. चलो जल्द से जल्द अपने मुकाम तक पहुंचना है. चलो.
कासिम, ये आता तुझी वाटच पाहत आहोत. ताराबाई, बेशकीमती कोहिनूर, आखिर वो पल आ ही गया है कि ये कोहिनूर सल्तनते अज़बीत में चढ़ा है. तेरी कद्र वही होगी ताराबाई. ले चलो इन सबको. ये क्या हुआ? चलो, जिंदा ना सही, इसे मुर्दा पेश किए तो भी बादशाह सलामत बड़ा इनाम बख्श देंगे हमें. बाकी सबको ले चलो रे, हम इसे उठा लेते हैं. हिराजी, सगळ्या मुलींना सुखरूप इथून बाहेर काढा. राणी साहेब, आपण बी इथनं निघायला पाहिजे. सगुनान मंजुळा तिकडे एकटेच आहे ते. हो, चला लवकर. तिला चक्कर आली, तिला बाहेर न्या. लवकर दार बंद करा, चला. पकड़ो उन काफिरों को, जिंदा मत छोड़ो. राणी साहेब, निघा तुम्ही, नाही तर थोपवतो यासनी. नाही हिराजी, तुम्हाला असं एकटं सोडून आम्ही जाणार नाही. चला. राणी साहेब, नका काळजी करू. अवघडीच्या शिडातली समुद्राची वादळ कोणणारी माणसं आहोत आम्ही. ही अवली कुत्री पसडून काय करणार आहे? यांच्यातलं एक बी तुमच्या पातूर पोचू देणार नाही. निघा तुम्ही. हिराजी, आताताईपणा नका करू. येऊ दे तो लोंढा बाहेर. आम्ही आहोत सक्षम. राणी साहेब, जखमी आहे तुम्ही. आमचं काय बी होऊ दे. आज पतूर बाईच्या जातीला हिनवलं. आज या पोरींची सुटका केली. तेवढंच पापाचं प्रायचित झालं. माझं भलं बुरं झालं तर माझ्या ताराला आणि मंजुळाला सांभाळा. हिराजी. राणी साहेब, माझ्या ताराला तुमच्या वाणी बनवा. वकत नाही. निघा तुम्ही. निघा राणी साहेब, निघा. तुम्हाला सौराज्याची शपथ आहे. निघा.
निघा राणी साहेब. अहो त्या पोरीचा जीव वाचवणं मोलाचं आहे. तुमचाही जीव तेवढाच मोलाचा आहे हिराजी. अशा विश्वासाने मंजुळाला आम्ही सोबत घेऊन आलो, मागे जाऊन तिला काय जाब देणार होता मी? सांगा सांगा राणी साहेब, आज पतूर तिच्या नजरेत आमच्याबद्दल तिरस्कार होता, पण आता कौतिक दाटत. कवा तरी लिकेच घास भरवताना या बापाची गोष्ट सांग म्हणावं. आयुष्यभर ताराचा ह्यो बाप अभागीजेने जगला, पण आता स्वराज्यासाठी अभिमानाचं कौतिक करून गेला म्हणावं. नाही हिराजी, तुम्ही तुमचा जीव धोक्यात नाही घालायचा. आम्ही थांबतो तुमच्या सोबत. नाही राणी साहेब, अहो शस्त्र नाहीत आपल्याकडे, आणि दुश्मन शिरजोर आहे. त्यांच्या संग लढताना मरण जरी आलं तर अभिमान आहे. ह्यो आनंद हिरावून घेऊ नका आमचा. हिराजी, तुमच्यासारखे मावळे यापुढे या स्वराज्यालाही हवेत. हाक दिलसा तर लाख मिळतील. अनुमान करू नका राणी साहेब. माझ्यासारख्या फाटक्या जीवासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं, जन्माचं सार्थक झालं माझं. अजून काय पाहिजे राणी साहेब? निवडटासारखं जिद्द राहून आनंद नाही मिळायचा. स्वराज्यासाठी झुंजू द्या. तुमच्या अश्रूंच्या एक एक थेंबासाठी एक एक मरण आलं तरी झेलू द्या आम्हाला. निघा राणी साहेब, आई भवानीची अनाई निघा. निघा राणी साहेब, निघा. चला. राणी साहेब, मोजरा. हर हर महादेव, हर हर महादेव.